नमस्कार. इन्व्हर्स फंक्शन मधला नेक्स्ट एक्झाम्पल. शो दॅट tan इन्व्हर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स इज इक्वल टू पाय बाय 4 मायनस 1 अपॉन 2 कॉस इन्व्हर्स एक्स where x belongs to this interval, close interval minus 1 upon root 2 to 1, कारण tan इन्व्हर्स cos इन्व्हर्स ऑपरेट केले म्हणून इंटरवल दिलेला आहे. आता आपल्याला शो दॅट म्हटले त्यामुळे आपण एक कुठली तरी साइड कन्सिडर करूया. लेफ्ट साइड आपण कन्सिडर करू, कारण टॅन इन्व्हर्सचा अँगल आपण बघितला तर खूप असा मोठा अँगल आहे, तर त्याला आपल्याला अल्फा वगैरे करून मग टॅन ऑपरेट करून ते थोडं सिम्प्लिफाय करावं लागेल. अल्जेब्रामध्ये आपण बघितलं की अशा टाईपची एक्सप्रेशन येतात तेव्हा एकतर रॅशनलायझेशनने ती सिम्प्लिफाय होतात किंवा कंपोनंडो डिव्हिडंडो ही प्रोसेस केल्यावरती सिम्प्लिफाय होतात. सो आपण कुठली प्रोसेस इथे करता येईल आणि कसं सिम्प्लिफाय होईल ते बघायचे. कारण हे टॅन इन्व्हर्स कुठेही साइन इन्व्हर्समध्ये जरी आलं तरी मग आपल्याला साइन इन्व्हर्स प्लस कॉस इन्व्हर्स इज इक्वल टू पाय बाय 2 हा फॉर्म्युला अप्लाय करता येईल. सो तशा मेथडने आपण सॉल्व्ह करायचं. सो फर्स्ट आपण कन्सिडर करूया लेफ्ट साइड आणि काय सिम्प्लिफाय होते ती बघूया आणि राईट साइड येते का चेक करायची. सो कन्सिडर LHS. कन्सिडर LHS. LHS इज tan inverse of this angle square root of 1 plus x minus square root of 1 minus x upon square root of 1 plus x minus square root of 1 minus x. आणि हा जो tan inverse of this angle आहे ह्या सगळ्याला आपण काहीतरी एक कन्सिडर करूया की विच इज इक्वल टू अल्फा किंवा थीटा असं कन्सिडर. म्हणजे काय होईल, जेव्हा आपण टॅन ऑपरेट करू तेव्हा इथे टॅन अल्फा किंवा टॅन थीटा होईल आणि मग हा इथे सेपरेट होईल. म्हणजे अँगल इथे सिम्प्लिफाय करायला आपल्याला सोपं पडेल. सो ऑपरेटिंग टॅन ऑन बोथ साइड, सो वी विल गेट स्क्वेअर रूट टॅन इनवर्स कॅन्सल होईल. 1 प्लस एक्स मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स इज इक्वल टू टॅन अल्फा असं एक्सप्रेशन मिळालं. राईट साइड सिंपल आहे टॅन अल्फा. लेफ्ट साइडला अल्जेब्राइक एक्सप्रेशन आहे आणि म्हटलं तसं अशा टाईपची अल्जेब्राइक एक्सप्रेशन असतील तर ती सिम्प्लिफाय करायला एकतर रॅशनलायझेशन किंवा मग कंपोनंडो डिव्हिडंडो अप्लाय करूया. सो इथे सॉरी इथे प्लस आहे ना, कारण एका ठिकाणी प्लस असेल मग ते सिम्पल होत जातं. सो एका ठिकाणी मायनस साईन एका ठिकाणी प्लस आहे, टर्म बघितल्या तर सिमिलर टर्म्स आहेत, तर हे सगळं असेल तर आपण कंपोनंडो डिव्हिडंडो अप्लाय केली तर न्यूमरेटरला एक डिनॉमिनेटरला एक अशी ती कॅन्सल होईल टर्म. आणि मग जर आपण लेफ्ट साईडला ती अप्लाय करत असतो तर अर्थातच राईट साईडला पण अप्लाय करावी लागते. आपल्याला माहिती आहे तो रेशोचे काही रूल्स आहेत ते आपल्याला माहिती आहेत ना. टॅन अल्फा मीन्स काय, टॅन अल्फा अपॉन 1 आहे, त्यामुळे इथे पण एक रेशो आणि इथे पण एक रेशो असतो, तिथे कंपोनंडो डिव्हिडंडो करायची. पण ती प्रोसेस त्याचा रेसिप्रोकल घेतला तरी चालतो. म्हणजे टॅन अल्फा प्लस 1 अपॉन टॅन अल्फा मायनस 1 केली तरी चालते, किंवा टॅन अल्फा मायनस 1 अपॉन डिनॉमिनेटरला प्लस 1 केलं तरी चालतं, किंवा या सगळ्याचा रेसिप्रोकल केला असं समजू, ह्या रेशोचा रेसिप्रोकल ह्या रेशोचा रेसिप्रोकल, मग येताना पण 1 मायनस टॅन अल्फा 1 प्लस टॅन अल्फा केलं तरी चालेल. सो आपण या दोन्ही रेशोचा रेसिप्रोकल केलाय असं आपण कन्सिडर करू. अँड ही प्रोसेस करताना असा करणार होतो आपण डिनॉमिनेटर, म्हणजे हा याचा डिनॉमिनेटर ह्याचा. सो डिनॉमिनेटर मायनस न्यूमरेटर हे न्यूमरेटरमध्ये. सो 1 प्लस एक्स प्लस 1 मायनस एक्स मायनस न्यूमरेटर. आता मायनस न्यूमरेटर घेताना साईन चेंज होणार आहे. सो मायनस 1 प्लस एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स हा न्यूमरेटर झाला. आता डिनॉमिनेटर मायनस न्यूमरेटर केलं तर इथे डिनॉमिनेटर प्लस न्यूमरेटर करायला. सो डिनॉमिनेटर 1 प्लस एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स प्लस न्यूमरेटर मीन्स दिस स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स. जी प्रोसेस आपण लेफ्ट साईडला केली तशीच प्रोसेस राईट साईडला करायला लागते. डिनॉमिनेटर म्हणजे मीन्स 1 मायनस न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर प्लस न्यूमरेटर. कारण अशी प्रोसेस केली तर आणखी सिम्प्लिफाय होतं आहे, आपण अल्जेब्रामध्ये बघितलेलं आहे. याला डिनॉमिनेटर नव्हता म्हणून आपण इथे 1 असं कन्सिडर केलं. आता काय कॅन्सल होतंय का चेक करूया. सो मायनस 1 प्लस एक्स मायनस 1 प्लस प्लस 1 प्लस एक्स आणि हे 2 टाइम्स होणार आहे. आणि इथे काय कॅन्सल होणार आहे, 1 मायनस एक्स 1 मायनस एक्स. सो दॅट इम्प्लाइज 2 टाइम्स हे आणि हे होणार आहे 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स अपॉन दिस 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ दिस 1 प्लस एक्स. म्हणजे सिम्प्लिफाय झालं. जो जे एक्सप्रेशन इथे होतं LHSचं ते थोडंसं इथे सिम्प्लिफाय झालं ही प्रोसेस केल्यामुळे. इज इक्वल टू हे राहिलं 1 मायनस टॅन अल्फा अपॉन 1 प्लस टॅन अल्फा.
त्याच्यात 2 2 कॅन्सलच झाले. आता लेफ्ट साइडला स्क्वेअर रूट आहे, तर हे स्क्वेअर रूट कॅन्सल व्हायला हवे असतील तर दोन्ही साइडला आपल्याला स्क्वेअर करावा लागेल. आता इथे स्क्वेअर करणं सुद्धा इझी आहे, कारण दोन टर्म्स आहेत आणि ए प्लस बी और ए मायनस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर कसा एक्सपांड करायचा आहे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे इथे आरएचएस पण सिंपल आहे, त्याचा स्क्वेअर केला तरी. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड असं आपण म्हणूया आणि काय सिम्प्लिफाय होते ते चेक करू. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. विल गेट याचा स्क्वेअर केला की स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. किंवा आपण एक स्टेप लिहूया इथे 1 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस टॅन अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर सेपरेटली 1 आणि याचा स्क्वेअर करत नाही, आता माहिती आपल्याला अल्जेब्रातले रूल्स, अपॉन 1 प्लस टॅन अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स असं आपण केलेलं आहे. आता सिम्प्लिफाय करूया काय ते बघूया इथे. सो याचा येणार 1 मायनस एक्स, बिकॉज स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. इथे पण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. इथे येणार 1 प्लस एक्स इज इक्वल टू याचा स्क्वेअर काय होणार 1 मायनस 2 टॅन अल्फा प्लस टॅन स्क्वेअर अल्फा अपॉन इथे काय होणार आहे 1 प्लस 2 टॅन अल्फा प्लस टॅन स्क्वेअर अल्फा. आता काही एखादी आयडेंटिटी यूज करता आली आरएचएस ला तर करून घेऊया, म्हणजे सिम्प्लिफाय होईल. तर 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा म्हणजे काय असतं सेक स्क्वेअर अल्फा. सिमिलरली 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा, तर त्याच्यासाठी सेक असं आपण इथे लिहूया. सो विच इज दॅट इम्प्लाइज हे एलएचएस ॲज इट इज 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा मीन्स सेक स्क्वेअर अल्फा अँड दिस मायनस 2 टॅन अल्फा upon 1 plus tan square alpha means sec square alpha and this plus 2 tan alpha. Again RHS बघितले तर सेम टर्म्स आहेत दोन्ही ठिकाणी, एकदा मायनस एकदा प्लस आहे. सो परत कंपोनंट डिव्हिडंड केलं तर हे सिम्प्लिफाय होईल. आणि इथे पण 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स अजून एकदा कंपोनंट डिव्हिडंड मगाच सारखीच प्रोसेस जर केली तर ते आणखीन सिम्प्लिफाय होतील एलएचएस आणि आरएचएस दोन्ही. सो आपण ती प्रोसेस करूया इथे. So by applying componendo dividendo process we will get इथे करताना मगाच सारखीच करायची म्हटलं तसा न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर अपॉन न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर या मेथडने जाऊ शकता. और त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर किंवा डिनॉमिनेटर मायनस न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर प्लस न्यूमरेटर. तुम्ही कुठल्याही वेने त्याचं ती जी मेथड आहे ती अप्लाय करू शकता. मगाशी ज्या वेने अप्लाय केली तशीच करूया. हा डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटर मायनस न्यूमरेटर करूया. So 1 plus x minus numerator 1 minus x upon 1 plus x plus numerator 1 minus x is equal to याच्यासाठी सुद्धा सेम अप्लाय करायची डिनॉमिनेटर, कारण इथे जी केली आहे तीच एक्झॅक्टली इथे करावी लागते आरएचएस ला. सो डिनॉमिनेटर मीन्स सेक स्क्वेअर अल्फा प्लस 2 टॅन अल्फा डिनॉमिनेटर मायनस न्यूमरेटर. आता याला काही असं कन्फर्म रूल नाही की कुठल्या एक्झाम्पलसाठी कुठली अप्लाय करावी, म्हणजे न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर करावा का डिनॉमिनेटर न्यूमरेटर, याला काही असं कन्फर्म रूल नाही. ते एक्झाम्पल बघून साधारण काय कॅन्सल होईल आणि कुठली अप्लाय करावी लागेल ते बघून तिथे अप्लाय करायची. सो डिनॉमिनेटर मायनस न्यूमरेटर म्हणतो, सो ह्याचं साईन मायनस झालं आणि ह्याचं साईन प्लस झालं. सो प्लस 2 टॅन अल्फा डायरेक्ट आपण करतोय, साईन चेंज झाली ना डिनॉमिनेटर मायनस न्यूमरेटर करताना, अपॉन denominator plus numerator means sec square alpha plus 2 tan alpha plus numerator है plus sec square alpha minus 2 tan alpha. एकदा चेक करा प्लस मायनस साइन वगैरे व्यवस्थित आलेत ना. त्यानंतर काय सिम्प्लिफाय होते बघूया इथे. सो काय काय कॅन्सल होणारच आहे. 1 प्लस एक्स मायनस 1 अँड मायनस मायनस प्लस एक्स आहे, त्यामुळे इथे मायनस साईन होणार आणि इथे प्लस साईन होणार, कारण आतमधले साईन चेंज होतात ना. सो ह्याच स्टेपला लिहिलं असतं तरी चाललं असतं. 1 मायनस 1 हे कॅन्सल झालं, इथे 2x आहे. सो इथे 2x आहे अपॉन इथे x आणि x कॅन्सल झाला आणि 2 राहिलं. सो 2x अपॉन 2 असं लेफ्ट साईडला राहील. तर एकदमच सिंपल टर्म झाले, डायरेक्ट x चीच व्हॅल्यू मिळेल आपल्याला. इथे काय काय टर्म राहिले बघूया. इथे सेक सेक टर्म कॅन्सल झाले मीन्स 4 टॅन अल्फा रिमेन्स, आणि इथे टॅन टॅन ची टर्म कॅन्सल झाली. सो 2 सेक सेक स्क्वेअर अल्फा
4 tan alpha upon 2 sec square alpha. इथले 2 2 कॅन्सल झाले आणि इथले 1 2 कॅन्सल झाले. सो वी विल गेट दॅट इम्प्लाइज लेफ्ट साइडला x and राइट साइडला 2 tan alpha अपॉन sec square alpha. आता खूपच सिंपल झालंय. हे एक्सप्रेशन आपण कन्सिडर केलं होतं LHS, ते सिम्प्लिफाय करत करत आपल्याला आता त्याची व्हॅल्यू LHS ची व्हॅल्यू काय मिळत गेली तर ही अशी एकदम सिंपल झाली आहे. आता आपल्याला साइन इनवर्स किंवा कॉस इनवर्स मध्ये टर्म आल्याशिवाय RHS दिसायची नाही. जरी साइन इनवर्स मध्ये टर्म आली तरी त्याचा कॉस इनवर्स मध्ये आपल्याला शिफ्ट करता येतं, कारण त्याचे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आयदर साइन इनवर्स और कॉस इनवर्स मध्ये ही टर्म आणायला लागेल. तर टॅन आणि सेक साठी साइन आणि कॉस जे काय ते इथे अप्लाय करूया आणि काही कॅन्सल होऊन काय राहतंय ते बघूया. सो दॅट इम्प्लाइज 2 टॅन मीन्स साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा अपॉन सेक स्क्वेअर अल्फा मीन्स 1 अपॉन कॉस स्क्वेअर अल्फा. सो ए अपॉन बी अपॉन सी अपॉन डी. आता इथे 2 आहेत ना, ते 2 पाहिजे तर आपण इकडे नेऊया म्हणजे x/2 होते. इथे आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये. सो x/2 इज इक्वल टू दिस. आता ए अपॉन बी अपॉन सी अपॉन डी मीन्स काय होणार ते साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा इंटू कॉस स्क्वेअर अल्फा अपॉन 1. एक कॉस अल्फा कॅन्सल झाला, एक साइन अल्फा साइन कॉस अल्फा राहिला आणि इथले जे 2 आहेत ते आपण तिकडे नेऊया परत. काय करत आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करते. सो आपल्याला फायनल इथे आता काय मिळालंय की x/2 इज इक्वल टू साइन अल्फा कॉस अल्फा. अजून सिम्प्लिफाय झालं, पण साइन अल्फा कॉस अल्फा हा फॉर्म्युला आहे कोणाचा 2 साइन साइन 2 अल्फाचा, पण साइन 2 अल्फा मध्ये 2 लागतं. सो हा 2 जो इथे कॅल्क्युलेशन सिंपल व्हावं म्हणून आपण ह्या साईडला घेतला, आता तो पुन्हा या साईडला घेऊ. सो अगेन असं करा, x पुढच्या स्टेपला असं करा x इज इक्वल टू 2 साइन अल्फा कॉस अल्फा. बट 2 साइन अल्फा कॉस अल्फा मीन्स काय असतं साइन 2 अल्फा, कारण हा साइन 2 अल्फाचा फॉर्म्युला आहे ना. सो खूपच सिंपल झालं, x इज इक्वल टू साइन 2 अल्फा असं मिळालं. पण आपल्याला साइन मधली टर्म नकोय, कारण RHS सारखं बघत राहायचं की काय RHS पाहिजे त्या पद्धतीने सिम्प्लिफाय करत जायचं. हे कॉम्प्लिकेटेड होतं म्हणून अल्जेब्रा यूज करून कॉम्पोनंट डिव्हिडंड करत करत जेवढे वेळा शक्य होईल तेवढे वेळा ती प्रोसेस केली. त्यामुळे आपल्याला x/2 हे सिंपल टर्म इथे मिळालेली आहे. आता आपल्याला कॉस इनव्हर्स पाहिजे आणि इथे आलेली टर्म आहे ती साइन मध्ये, त्यामुळे थोडी ती आपण कॉस इनव्हर्स और साइन इनव्हर्स मध्ये करूया. सो आता आपण हे साइन अल्फाचं साइन इनव्हर्स मध्ये कसं करता येईल ते बघूया. सिंपल आहे, दोन्ही ठिकाणी साइन इनव्हर्स अप्लाय केलं की होणार. सो अप्लाइंग साइन इनव्हर्स फंक्शन ऑन बोथ साइड विल गेट x और साइन इनव्हर्स आणि याला साइन इनव्हर्स. वी विल गेट साइन इनव्हर्स x इज इक्वल टू, याच्या साइन इनव्हर्स ऑपरेट केले की साइन कॅन्सल होईल 2 अल्फा असं आपल्याला मिळालं. पण साइन इनव्हर्स x आणि कॉस इनव्हर्स x चं काही रिलेशन आहे का, कारण सिंपल झालंय खरं अल्फाच्या जागी आपण पुन्हा हे लिहू शकतो वगैरे असं सगळं आहे. पण साइन इनव्हर्स आणि काय म्हणायचं ते कॉस इनव्हर्स याचं काही रिलेशन आहे का ते बघावं लागेल. बिकॉज RHS मध्ये कॉस इनव्हर्स दिसतंय, त्यामुळे आपल्याला कॉस इनव्हर्स मध्ये ते ट्रान्सफर करायला लागेल. मग साइन इनव्हर्स x प्लस कॉस इनव्हर्स x इज इक्वल टू π/2 ही एक आयडेंटिटी माहिती आहे आपल्याला. सो ती यूज करूया. साइन इनव्हर्स वी नो दॅट साइन इनव्हर्स x प्लस कॉस इनव्हर्स x इज इक्वल टू π/2. सो या साइन इनव्हर्स x च्या प्लेसला आपण हा फॉर्म्युला अप्लाय करू. सो दॅट इम्प्लाइज साइन इनव्हर्स x मीन्स π/2 मायनस कॉस इनव्हर्स x इज इक्वल टू है 2 अल्फा. आता हा 2 इकडे घेतला तर काय होणार, दॅट इम्प्लाइज इथे दुया म्हणजे होणार ते π/4 मायनस 1/2 कॉस इनव्हर्स x इज इक्वल टू अल्फा. बट अल्फा इज इक्वल टू काय घेतलं होतं आपण, जे सुरुवात केली होती अल्फा कशाला म्हटलं होतं याला. सो इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ हा सगळा अँगल स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स अपॉन दिस स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स. सो अल्फा मीन्स हे होतं ती रिप्लेस केली तर ही LHS इज इक्वल टू RHS जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं इथे स्टेटमेंट प्रूव्ह झालेलं आहे. Next example, for x, y, z greater than 0, prove that tan inverse of x minus y upon 1 plus xy plus tan inverse of y minus z upon 1 plus yz plus tan inverse of z minus x upon 1 plus zx is equal to 0. एक्सप्रेशन खूप लेंदी दिसत आहे. इज इक्वल टू 0 प्रूव्ह करायचं आहे, अर्थात LHS मधल्या टर्म्स आपण कन्सिडर करणार आहोत.
त्याच्या आधी अशा टाईपचं एक एक्झाम्पल झालं होतं, तेव्हा आपण डायरेक्ट टॅन ऑपरेट केला होता ह्या लेफ्ट साईडवर, आणि मग टॅन ऑफ ए प्लस बी किंवा टॅन इनवर्स ऑफ ए प्लस बी असे काही फॉर्म्युले होते ते आपण अप्लाय केले होते. पण त्या मेथडने तुम्ही गेलात तरी चालेल. पण हे जे एक्सप्रेशन आहे, जेव्हा तुम्ही तो फॉर्म्युला अप्लाय करा तेव्हा एक 15-20 टर्म्स तिथे येतात आणि मग खूप कॉम्प्लिकेटेड होतं. म्हणजे ते फायनली येईल 0, RHS 0 येईल, सगळं कॅन्सल आउट होईल वगैरे, पण ते एक्सप्रेशन खूप लेंदी येणार आहे. त्यामुळे त्या मेथडने न जाता थोडीशी वेगळी मेथड इथे आपण अप्लाय करणार. त्या मेथडने गेलं तरी हरकत नाही, खूप वेळ लागेल आणि खूप जागा लागेल, खूप टर्म्स येणार, कारण त्या आणि मग नंतर कॅन्सल होणार वगैरे असं होईल. सो टॅन ऑपरेट करून आणि मग सेपरेट करत जायचं ए प्लस बीचा फॉर्म्युला अप्लाय करून, हे इथे आता तेवढी व्हायबल मेथड दिसत नाहीये. सो आपण थोडं दुसऱ्या मेथडने बघणार आहोत. इथे काय दिलंय, एक्स वाय झेड ग्रेटर दॅन 0. एक्स वाय झेड हे पॉझिटिव्ह नंबर आहेत, तर आपण त्याच्यावर टॅन ऑपरेट करू शकतो आणि टॅन ऑपरेट केल्यावर काहीतरी आपल्याला एखादी व्हॅल्यू तिथे येऊ शकते. सो आपण एक्स वाय झेड या म्हणजे ह्या टर्म म्हणजे टॅनच्या जर तुम्ही व्हॅल्यूज बघितलात तर टॅनच्या व्हॅल्यूज तो ग्राफ वगैरे आपल्याला माहिती आहे. सो एक्स वाय झेड हे पॉझिटिव्ह दिलेले आहेत, म्हणजे ते कुठल्या तरी टॅनची ही व्हॅल्यू असू शकतात, कारण तो आर आहे ना त्याचा सगळा कोडोमेन आपण बघितलं तर. सो एक्स वाय झेड ह्या जर व्हॅल्यूज आपण घेतल्या तर त्या कुठल्या तरी एखाद्या ए बी सी म्हणा, अल्फा बीटा गॅमा कशावर तरी अप्लाय केल्यानंतर आलेल्या व्हॅल्यू असं असू शकतं तिथे. सो आपण कन्सिडर करताना ह्या पद्धतीने घेणार आहोत. सो एक्स वाय झेड ग्रेटर दॅन 0 असं दिलेलं आहे. सो एक्स मस्ट बी सम टॅन आणि ए, म्हणजे कुठला तरी एक अँगल असेल ए, त्याच्यावर टॅन ऑपरेट केल्यावर काहीतरी एक्स मिळत असेल. सिमिलरली वाय मस्ट बी सम टॅन ऑफ बी असेल, झेड इज इक्वल टू सम टॅन ऑफ सी असेल, अशा काही व्हॅल्यूज इथे असू शकतात. ह्या उलट्या मेथडने आपण जातोय. आता एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ टॅन काय येते ती चेक करूया, कारण एक्सला आपण कन्सिडर केलंय. एक्स वाय झेड पॉझिटिव्ह आहेत, म्हणजेच त्या कुठल्या तरी टॅन ऑपरेट करून आलेल्या व्हॅल्यूज असतील, कारण टॅनचा सगळा कोडोमेन रिअल नंबर आहे, आपण आधी एकदा बघितलेलं होतं. सो हे कन्सिडर ह्यातली एक टर्म कन्सिडर करू, मग टॅनच्या फॉर्ममध्ये काय व्हॅल्यू येते ती चेक करू. मग सिमिलरली ह्या टर्मसाठी आणि ह्या टर्मसाठीच व्हॅल्यू येणार आहेत. सो प्रत्येक वेळेला कॅल्क्युलेट करायची गरज नाही, उरलेल्या टर्मसाठी तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू लिहू शकता. सो एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय काय येतं, एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय इज इक्वल टू काय होणार, एक्स मीन्स टॅन ए minus y means tan b upon 1 plus xy means 1 plus tan a tan b अशी व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता tan a minus tan b upon 1 plus tan a tan b हा कशाचा फॉर्म्युला आहे, tan of a minus b चा फॉर्म्युला आहे. सो RHS इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, tan of a minus b मिळालं आपल्याला x minus y upon 1 plus xy is equal to मिळालं tan of a minus b इक्वेशन 1. आता आपण y मायनस झेड अपॉन 1 प्लस वाय झेड केलं आणि हे सगळं अप्लाय केलं तर सेम आपल्याला फॉर्म्युला एक मिळणार आहे. तो टॅन ऑफ कशाचा असेल, b मायनस सी. डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, प्रत्येक वेळेला तुम्ही कॅल्क्युलेट केलं तरी हरकत नाही, चांगलंच आहे. पण सिमिलर टर्म असेल तर डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. सिमिलरली वी कॅन राईट y मायनस झेड अपॉन 1 प्लस वाय झेड इज इक्वल टू काय होणार, टॅन ऑफ b मायनस सी. माइनस साइन है त्यामुळे केअरफुली घ्या, इक्वेशन 2 अँड z मायनस एक्स अपॉन 1 प्लस झेड एक्स इज इक्वल टू काय मिळेल, टॅन ऑफ सी मायनस ए. बिकॉज तिथे आपण व्हॅल्यू काढणार, झेड मीन्स काय, टॅन सी मायनस टॅन ए अपॉन 1 प्लस टॅन सी टॅन ए मीन्स काय ना, टॅन ऑफ सी मायनस ए. इक्वेशन 3. सो इक्वेशन 1, 2, 3 मध्ये काही व्हॅल्यूज मिळाल्यात आपल्याला, ते ह्या ब्रॅकेटच्या व्हॅल्यूज आहेत. सो जे एक्सप्रेशन दिलं आहे त्याची LHS कन्सिडर करूया आणि 1, 2, 3 मध्ये ज्या व्हॅल्यूज आल्यात त्या तिथे रिप्लेस करूया आणि काही सिम्प्लिफाय होतंय का बघायचंय. RHS काय प्रूव्ह करायचे आपल्याला, 0 प्रूव्ह करायचे. सो या सगळ्या व्हॅल्यूज आपण LHS मध्ये सबस्टिट्यूट करूया. सो फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3, from equation 1, 2 and 3 LHS becomes tan inverse of, या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय होती, tan of a minus b प्लस tan inverse of, या ब्रॅकेटसाठी होतं tan of b minus c प्लस tan inverse of tan of
सी मायनस ए या सगळ्या व्हॅल्यूज होत्या. आपण इक्वेशन 1, 2, 3 मध्ये फाइंड आउट केलं. विच इज इक्वल टू काय होणार, टॅन इनवर्स गेलं ए मायनस बी प्लस टॅन इनवर्स टॅन बी मायनस प्लस टॅन इनवर्स टॅन गेला सी मायनस सी, विच इज इक्वल टू मायनस बी प्लस बी मायनस सी मायनस ए प्लस ए इक्वल टू काय मिळालं, 0 मिळालं. आणि विच इज इक्वल टू आर एच एस. सो या मेथडने गेल्यावर कमी स्टेपमध्ये आपलं हे एक्झाम्पल इथे सॉल्व्ह झालेलं आहे. आणखीन दुसरी मेथड म्हणजे टॅन ऑपरेट करून टॅन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला रिपीटेडली अप्लाय करत ते सॉल्व्ह करत जायचं, पण त्याच्यात खूप टर्म्स येतील आणि मग सगळ्या ते शेवटी कॅन्सल होऊन 0च आन्सर येईल.